नमस्कार मित्रांनो, आपण थोडकं पाण्याबद्दल ज्याला काय शिकायचं असेल त्याच्याबद्दल थोडकं माहिती देऊ. ज्याला काय शिकायचं असेल तर ते निश्चितच पाहू शकतात. लोखंडी जी रॉड आहे 3-3.5 फुटाचे रॉड घ्यायचे आहेत. एकसारखे 3-3.5 फुटाचे रॉड, त्याला एल आकाराचा असं 1-1.5 फुटाचा एल आकार करायचा आहे. नंतर काय करायचं, एल आकार केल्यानंतर पूर्व दिशेने चालायचं आहे. चालता चालता तुमच्या खाली जर पाण्याची लाईन आली तर ते डायरेक्ट आपले जी रॉड आहेत ते डायरेक्ट पाठीमागं कोपराकडे येत आहेत. कोपराकडे आल्यानंतर ते लाईनमध्ये चांगलं पाणी असतं. जर कोपरापासून डबल पुढं जर गेले तर ती फाल्टी लाईन असू शकते, फाल्टी मटेरियल असू शकते त्या लाईनमध्ये. नाहीतर फ्रेश हवा असते, हवेमुळं देखील ते रॉड येतात मागं, पण डबल पुरं सर्च पोझिशनमध्ये राहतात. त्याच्यामुळे ती फाल्टी लाईन असते, ती लाईन धरायची नाही. मग तसंच त्या लाईनवर काय करायचं, उरपाट चालायचं असेल, उरपाट जर तुम्ही पाऊल पुढं टाकला तर ते रॉड जर पाठीमागं पहिल्यासारखं जर आले तर ती पाण्याची लाईन समजायची आहे. पाण्याची लाईन समजायची. मग नंतर काय करायचं, तसंच उत्तर दक्षक लाईन उत्तर दिशेने चालायचं आहे. तिथं जर तुम्हाला लाईन सापडली तर तिथं त्या लाईननं तसंच खाली यायचं. मग पूर्व पश्चिम लाईन एक पकडायची, उत्तर दक्षक लाईन पकडायची. मग नंतर 5 फूटच्या अंतराने गोल राऊंड घ्यायचा आहे. मध्ये जर एखादी लाईन तुम्हाला सापडली तर तिथे सेंटर पॉईंट ठरवायचा आहे मित्रांनो. सेंटर पॉईंट ठरवल्यानंतर काय करायचं, तुम्हाला खोली जर पाण्याची काढायची असेल तर त्याच्यावर डायरेक्ट रॉड खुपसायचा आणि जे टोक असतो एल आकार जी बनलाय तुम्ही, त्या टोकापासून पुढं बोट घ्यायचं. त्या टोकापासून थोडं पुढं घेतलं, जर रॉड तुमचा छातीला आला तर 50-60 फुटाला पाणी लागायचे चान्स असतात. जर पुढं घेतलं, तसंच पुढं घेतलं 150 फुटाला लागायचे चान्स असतात. जर ते जितका एल आकार तितकेच जर बोट घेतलं आणि तितकेच जर रॉड तुमच्या छातीला लागला दुसरा हातातला तर ते डायरेक्ट 250-200 फुटाचा चान्सेस असतात पाणी लागायचे. मग जसं जर खाली घेतलं तर मग ते खोलला देखील पाणी लागू शकतो मित्रांनो. पाणी किती हाय लाईनमध्ये जर बघायचं असेल तर त्या लाईनवर कोणची पूर्व पश्चिम लाईन असो, उत्तर दक्षिण असो, त्याच्यामध्ये एक लाईन असते, ती असो 4 किंवा 3 लाईनी पॉईंट लाईक असतात. मग ते काय करायचं, लाईनवर उभं राहायचं. लाईनवर उभं राहिल्यानंतर काय करायचं, सर्च पोझिशनमध्ये रॉड पकडायचे. जर तुमच्या डायरेक्ट गळ्याकडे रॉड आले तर 2 इंच पाणी त्या लाईनमध्ये असू शकतो. जर गळ्याच्या लेवलला जर असे एकसारखे रॉड राहिले तर 1 इंच पाणी असू शकतो. डायरेक्ट पाठीमागं जर आले तर 2 इंच असतं. जर थोडके आले तर अर्धा-पाऊण इंच पाणी असतं मित्रांनो. मग डायरेक्ट ते सेंटर पॉईंट ठरवायचा तुम्ही, चांगल्या पद्धतीनं पाणी लागायची शक्यता असते. अशीच मी नवीन तुम्हाला माहिती देत जाईन मित्रांनो. ज्याला काय पाणी प्यायचं असेल तर माझा नंबर आहे 88 30 95 15 25. डबल एकदा माझा नंबर सांगतो, 88 30 95 15 25. या नंबरला तुम्ही संपर्क करा. चांगला पॉईंट काढून देईन मित्रांनो. धन्यवाद. अशीच नवीन माहिती देत जाईन. धन्यवाद.